अगदी चविष्ट, चमचमीत आणि अगदी झटपट होणारी ही मटार आणि पालकची भाजी बनून तयार आहे। तर नमस्कार, मी सुवर्णाच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण अगदी झटपट होणारी, फारच चमचमीत आणि चविष्ट अशी ही मटार पालकची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही भाजी बनून तयार होते। तर यासाठी सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचा आहे पालक। तर हा पालक मी निवडून घेतलेला आहे आणि स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। तर या भाजीसाठी पालकाची आपल्याला फक्त पानं घ्यायची आहेत। देठाचा जास्तीचा भाग इथे आपल्याला अजिबात वापरायचा नाहीये। भाजी अगदीच कोवळी असेल तर अगदी हलकासा देठ तुम्ही घेऊ शकता, पण शक्यतो इथे आपल्याला पालकाची पानेच वापरायची आहेत। तर ही पालकाची पानं निवडल्यानंतर स्वच्छ असं धुवून मी चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलं होतं। तर आता याच्यातील पाणी पूर्ण निथळून गेलेलं आहे आणि आता ही भाजी आपल्याला अगदी बारीक अशी चिरून घ्यायची आहे। तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी बारीक ही भाजी चिरून घ्यायची आहे। तर इथे ही पालकाची भाजी अगदी बारीक अशी मी चिरून घेतलेली आहे। तर यासोबतच आपल्याला लागणार आहे मटार। तर इथे मी एक वाटीभर मटार घेतलेले आहेत। तर इथे मी ताजे मटारचे दाणे घेतलेले आहेत। तुम्ही इथे फ्रोझन मटार वापरला तरीही चालू शकतं। तर या भाजीसाठी लागणारं इतर साहित्य आपण बघूया। तर इथे मी 2 मध्यम आकाराच्या हिरव्या मिरच्या बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत। 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि इथे मध्यम आकाराचे 2 टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत। यासोबतच आपल्याला तेल, तिखट, मीठ आणि फोडणीचं साहित्य लागणार आहे। तर याच्यासोबतच आपल्याला आणखीन एक गोष्ट इथे वापरायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे बेसन। तर इथे मी छोटी वाटी बेसन घेतलेलं आहे। तर बेसनाचं प्रमाण नाही आहे, तर तुम्हाला ही भाजी कितपत दाटसर किंवा पातळ करायची आहे, किती प्रमाणात करायची आहे, त्यानुसार तुम्ही हे बेसन वापरू शकताय। तर आता ही भाजी करण्यासाठी कढईमध्ये मी तेल घालते। तर इथे 3 ते 4 छोटे चमचे तेल मी घातलेलं आहे। तर या भाजीसाठी तेल थोडंसं जास्त लागतं। तर तेल छान गरम झालं की आपल्याला सगळ्यात आधी जिरे घालायचे आहेत। जिरे चांगले फुलल्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे। यानंतर लगेचच मी हिरवी मिरची घातलेली आहे आणि कांदासुद्धा याच्यासोबतच आपल्याला घालायचा आहे आणि हे सगळं आता आपल्याला अगदी 1 मिनिटभर परतून घ्यायचं आहे। तर या सगळ्याचा रंग बदलायची अजिबात गरज नाही। कांदा आणि घातलेलं साहित्य छान मऊसर झाले पाहिजे इतकं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि यानंतर लगेचच आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। टोमॅटो छान मिक्स करून घ्यायचा आहे। तर हा घातलेला टोमॅटो छान मऊसूद होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। अगदी मिनिटभरामध्ये हा टोमॅटो छान मऊसूद झालेला आहे। तर आता याच्यामध्ये आपण घेतलेले मटार घालायचे आहेत। तर मटारसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडासा कमी किंवा जास्त घेऊ शकताय। तर हा मटारसुद्धा आपल्याला 1 मिनिटभर छान या मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचा आहे। 1 ते 1.5 मिनिटे हा मटार या मसाल्यांसोबत छान मिक्स करून घेतला। तर आता या भाजीमध्ये इतर मसाले आपण घालणार आहोत। तर 1 छोटा चमचा हळद घातलेली आहे। 1 छोटा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे। 1 छोटा चमचा धने जिरे पावडर घातलेली आहे आणि इथे तिखट आपल्याला घालायचं आहे। तर हे घरचं मसाला तिखट मी घालते। तर 2 चमचे इथे मी तिखट घातलेलं आहे आणि मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे। तिखट आणि मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकताय। तर घातलेले मसाले छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत। गॅस इथे आपल्याला अगदी कमी करायचा आहे, नाहीतर हे कोरडे मसाले जळू शकतात। तर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। अगदी कमी गॅसवरती घातलेले सगळे मसाले व्यवस्थित असे परतून घेतलेले आहेत आणि आता याच्यामध्ये आपण पालक घालणार आहोत। तर इथे मी बारीक चिरून घेतलेला सगळा पालक यामध्ये घालते। तर इथे मी पालकाची 1 पेंडी घेतली होती। देठाचा भाग न घेता सगळी पानं इथे मी या भाजीमध्ये वापरलेली आहेत। तर ही भाजी या सगळ्या साहित्यांसोबत व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे। गॅस मी इथे कमीच ठेवलेला आहे। तर ही भाजी 2 ते 3 मिनिटे बारीक गॅसवरती छान अशी परतून घेतली आणि आता याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे। तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 1 छोटी वाटी बेसन इथे मी वापरलेलं आहे। तुम्हाला भाजी अगदी कमी करायची असेल तर बेसनाचं प्रमाण तुम्ही कमी केला तरी चालेल। तर इथे मी पातळ भाजी बनवणार आहे। तुम्ही याच पद्धतीने सुकी भाजीसुद्धा बनवू शकता। तुम्हाला जर सुकी भाजी बनवायची असेल तर बेसनाचं प्रमाण थोडंसं वाढवून घ्या आणि पातळ भाजी बनवायची असेल तर तुम्ही हे बेसनाचं प्रमाण कमी घेतलं तरी चालेल। पण या दोन्ही प्रकारामध्ये भाजी तुम्हाला किती प्रमाणात करायची आहे त्यानुसार तुम्ही हे बेसन घ्यायचं आहे।
घातलेलं बेसन 2 ते 3 मिनिटे बारीक गॅसवरती आपल्याला या भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे। गरम केलेलं पाणीच आपल्याला इथे वापरायचं आहे। तर पाणी अगदी थोडं थोडं टाकत ही भाजी मी छान अशी मिक्स करून घेते। तर इथे ही भाजी तुम्हाला कितपत पातळ किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता। तुम्हाला ही भाजी जेवढी दाटसर हवी आहे त्यापेक्षा थोडीशी पातळ ही भाजी करायची आहे, कारण भाजी आपल्याला अजून शिजवायची आहे आणि थंड झाल्यानंतर अजून दाटसर होते। त्यामुळे तुम्हाला जशी भाजी हवी आहे त्याच्यापेक्षा थोडीशी पातळ ही भाजी बनवायची आहे। तर भाजी छान मिक्स केल्यानंतर झाकण लावून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। तर अगदी 4 ते 5 मिनिटांमध्ये ही भाजी शिजून तयार होते। झाकण लावून आपल्याला ही भाजी शिजवायची आहे, पण मध्ये मध्ये 1 ते 2 वेळेला झाकण काढून भाजी चेक करायची आहे, छान ढवळून घ्यायची आहे आणि जर पाण्याची गरज वाटली तर गरम केलेलं पाणी टाकून भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे। तर अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये ही भाजी छान शिजून तयार होते। तर इथे ही भाजी आपली तयार आहे। तर मध्ये मी 1 ते 2 वेळेला झाकण काढून ही भाजी छान ढवळून घेतली। तर पाण्याची गरज पडली नाही, कारण मी आधीच पाणी थोडंसं जास्त घातलं होतं। तर मला आता जशी हवी आहे तशी ही भाजी तयार आहे। तर इथे तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी एकसारखी ही भाजी तयार झालेली आहे। तर अगदी याला छान रंग आलेला आहे। मस्त खमंग अशी ही भाजी आपली तयार आहे। मस्त खमंग स्वादाची झटपट होणारी ही पालक मटारची भाजी तयार आहे। तर शेवटी बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून पुन्हा एकदा ही भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे। तर ही भाजी बनवायला अगदी सोपी आहे, अगदी झटपट बनते, पण खायला अतिशय चविष्ट अशी लागते। तर ही भाजी अगदी तिखट आणि छान झणझणीत करायची म्हणजे खायला अतिशय चविष्ट लागते। तर ही पालक मटारची भाजी आपली बनून तयार आहे। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि ही भाजी आता आपण सर्व करूयात। तर ही भाजी दिसायला जेवढी सुंदर दिसत आहे खायला त्यापेक्षा अधिक चविष्ट लागते। तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही मटार आणि पालकची भाजी जरूर एकदा बनवून बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद।